तुतारीवाल्याला आम्हाला बोलावं लागायचा आणि तू येऊन बसला तिला पहिलं तुतारीवाला लगेच आला तो म्हणजे हे तुतारीवाला सगळं तिकडं वाटत होता ना आणि जरा आम्ही व्यासपीठावर तुतारीवाला कोपऱ्यात म्हणलं कसं जोडणार म्हणलं पुढे येऊन द्या. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जत तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उमरी गावाच्या वतीने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा सत्कार आणि त्याचबरोबरीने आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. आपण राजकारण समाजकार्य करीत असताना समाजासाठी काय दिलं समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्या राष्ट्रवादी युवक पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला. म्हणजे गवंडी कामगार त्यांना साहित्य वाटप 170 रुपये संख्येनं 80 लोकांना 350 लोकांची नोंदणी केली आणि 80 लोकांना एका गावात आणि एका परिसरामध्ये जर वाटप झाले तर ते किट म्हणजे 15,000 रुपयाला किट. म्हणून मी प्रथमतः आमच्या राष्ट्रवादी युवकचे सर्व सचिन राव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एकदा सर्वजण टाळ्या वाजवा. गलासाला सुद्धा हात लावून बघितला तापून बघितलं गलास पण चांगला दणगट एकाच कुटुंबाच आहे का नाही. अतिशय चांगला उपक्रम झाला आणि त्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी उपस्थिती दाखवले आपल्या सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराजदादा पाटील विराजदादा नाईक पाटील नाईक त्यांना पाटील पण म्हणतात काय बरोबर आहे विराज एकदम भाषण एकदम भारी केलं ऐकलं चांगलं विचार एकदम चांगली मांडणी केली तू. खरंच तू आमदार साहेबांची 90% जबाबदारी हलकी केलेली अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी केली. आता बऱ्याच वेळा राजकारणात आपल्या कुटुंबात राजकारण असल्यानंतर आपली वेगळ्या पद्धतीची बोली भाषा असते. पण जे आपल्या कुटुंबांचा जो वारसा खऱ्या अर्थाने अतिशय प्रामाणिकपणे समाजाची बांधिलकी ठेवून काम करण्याचं काम आमच्या विराजदादा या ठिकाणी करतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अमोलराव टेंबळे साहेब हे OSD होते जयंत पाटील साहेबांचे. तर OSD जयंत पाटील साहेबांचे असताना एका मंत्र्याचे OSD म्हणजे राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे ना. परंतु ते इतके चॅप्टर होते फक्त जत तालुक्याला कसा न्याय मिळत जत तालुक्याचे कसे प्रश्न सुटत्या आमच्यासारख्या आमदार मिटिंगला बसवायचे आणि जत तालुक्यातला एखादा सर्वसामान्य शेतकरी जरी मुंबईला आला ना त्याला पहिले बोलून घेऊन त्याची अडचण समजून घ्यायची आणि त्याची अडचण सोडवण्यासाठी आमचे जगप्रसाद काम करतात. म्हणजे समाजाची बांधिलकी असणारे खऱ्या अर्थाने आपण बऱ्याच वेळा एखाद्या पदावर गेल्यानंतर आपलं नातं ज्या जमिनीशी आपलं नातं ज्या सर्वसामान्यांशी ते नातं अखंडितपणे आजपर्यंत टिकून ठेवण्याचं काम आमचे सचिनराव आपल्या अमोलराव डबळे यांनी केलं. त्याचबरोबर रमेश पाटील आणि एकदम 1 मिनिटातच भाषण उरकवलं. तुमच्या या तालुक्याचा काही जास्त संबंधित नाही का? नाही ना तुमचं जास्त इकडे काही दिसत नाही. मार्केट कमिटीला मतभेद इकडे नाही का? म्हणजे 1 मिनिटातच उरकावलं. असे चॅप्टर माणसं लागतात. मी अंदाज घेतला यांचा निकाल मताचा काही संबंध दिसत नाही. बरोबर आहे ना. आपले रमेश पाटील आमचे ॲडव्होकेट साहेब म्हणजे वर्तेकर साहेब माझे शेजारी बसले आपले वकील साहेब. खरं या भागासाठी मला ज्या ज्या वेळेस ते भेटले ना तर या भागाची तळमळ असणारा नेता आहे खरंच. शेतकऱ्यांच्या बाबतीत असू सर्वसामान्यांच्या बाबतीत असू पण खऱ्या अर्थाने मी ज्या ज्या वेळेस त्या माणसाला भेटलो ना वकील साहेबांना फक्त माझ्या जत तालुक्याचं पाणी आलं पाहिजे. माझ्या जत तालुक्यातला बेदाणा आहे ना तो चांगल्या मार्केटमध्ये विकला पाहिजे. तो एक्सपोर्ट झाला पाहिजे. तो सैनिक लोकांना मिळाला पाहिजे. ही भूमिका ठेवून काम करणारा नेता या भागामध्ये मिळाला याला सुद्धा भाग्य लागतं.
म्हणजे नेहमी आपल्या परिसराची मांडणी करण्याचे काम आमचे चन्नाप्पा हुर्डीकर साहेब करीत असतात. तासगाववरून तर बरीच टीम आली या ठिकाणी. तासगाव जवळ आहे का इथून 60 किलोमीटर वर हे 100 तुम्ही 60 किलोमीटर पण तुमचा मतदारसंघ एकच आहे ना. हा आणि गावचे सरपंच पण आले नाही मला लगेच सांगितलं मी सरपंच सरपंच असं स्टाईल मध्ये सांगतो म्हटलं अवघड दिसते गंमत खुर्ची द्यावं म्हणलं पहिले. तासगाववरून आले आंधीवरून काही लोक आले आबांच्या गावचे म्हणल्यानंतर ते आबांनी कधी केली नाही ताई. आबांनी कार्यकर्त्यांची कॉन्टॅक्ट केली. ज्या नेत्याला आदर्श मानतो ना त्यामध्ये आराधा आहे. म्हणजे खरंच समाजासाठी मला तर आबांचे बरेच मी किस्से ऐकत असतो. मी लय भाषण बिषण नाही ऐकत म्हणजे कोणाचंच ऐकत नाही. म्हणजे कोणाचं ऐकत नाही म्हणजे स्टेजवर ऐकत असं ते युट्यूबला त्याला शक्यतो करून लय भानगडीत पडत नाही. आपल्याला वेळच नसतो ना. आराधा आबांचं काय माहित होतं हे खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये आपल्या राज्यात एक प्रामाणिक कार्यकर्त्यांची उकळी निर्माण झाली. त्यावेळेस आराधा आबा गेले, विलासराव देशमुख साहेब गेले, मुंडे साहेब पण त्या कालखंडामध्ये गेले, बाळासाहेब ठाकरे पण त्या कालखंडामध्ये गेले. एक समाजातून नातं असणारे माणसं त्या कालखंडामध्ये आपल्यातून गेले. त्यानंतर अनेक नेते मंडळी त्यांचा वारसा सुद्धा एकत्रित करण्याचं काम केलं. त्यामुळे या ठिकाणी सचिनराव तो मेन आयोजक आणि सचिनराव खरंच इतकं चांगलं काम करता तुम्ही. युवकांचे तुम्ही अध्यक्ष आहेत. मी तर आपल्या जिल्हा अध्यक्षांना सांगतो जरा वड पडती ना त्याने म्हणजे तुमच्या लेवलला नाही. पण सचिनराव खरंच एकदम प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ता. म्हणजे माझ्याकडे तर भेटायला आला बिचारा. म्हणजे माझा आणि या तालुक्याचं लय लांब तालुका आहे पण एक वेगळं नातं आहे. तुमचं पण आहे. तुम्ही 200 किलोमीटर आहे. हे लोक आहे ना प्रेम करायला पक्के लोक आहे. बरोबर आहे साहेब. प्रेम करायला पक्के. यांच्या प्रेमात पडलं ना ते सोडीतच ना. त्यामुळे यांच्या प्रेमात पडायचं म्हणून विचार करून पडावं. म्हणजे ते प्रेम आंधळ म्हणा कसं काय कळत नाही. पण ते उंदीचं तालुका म्हणलं का नाही तर माझा काय संबंध इकडे. माझा काय संबंध तुमचा काय संबंध हे मला सांगितलं तिकडे बागतो चौकशी करायला सांगा ना. इकडलं सोडून कोण जाते. अहो शेजारच्या गावात माणूस जात नाही प्रचाराला. शेजारचं गाव सोडून द्या तिकडे नेत्याच्या मांडीला उभा सध्या गावात आल्यानंतर कोणाच्या शेजारच्या घरातल्या लोकांना म्हणत नाही मत द्या इकडे म्हणून म्हणतं का कोण म्हणत नाही. हे विचारेल कुठं प्रचाराला तिकडं माझ्या का प्रचाराला काय संतोष आहे. आमचा संतोष तिकडं वकील हे पण सचिनराव इतक्याला मी तर इतक्या महाराष्ट्रातला सेवा खासदार खरं बरं का. बघ ना माग पवार म्हणून किती दिवस प्रचारला आपले माजी सभापती साहेब आपलं हा चेअरमन साहेब संचालक. अहो हे 15 दिवस मागे प्रचाराला होती. हे कुठले म्हणजे मी तितक्या नशिबाने महाराष्ट्रातला कुठला तालुका नसेल का त्या तालुक्यातले लोक माझ्या प्रचाराला नाही. असते कार्यकर्त्याची. तुम्ही बघा आपल्या वेळेला काही एखादे कार्यकर्ते येतात आणि आल्या भेटणार आम्ही जरा प्रचार करतो बरं का आणि जाताना पण भेटणार दाखवून लय आम्ही काढतो. पण माझी आणि बऱ्याच लोकांची भेटत ना झाली प्रचारात. मी गावात कधी गेलो ना तर सांगलीचे लोक प्रचाराला आले, तिकडे उमदीचे लोक प्रचाराला आले, कोण म्हणजे कराडचे लोक आले, कोल्हापूरचे आले, नांदेडचे लोक आले. असं तालुका नाही का. मला ते एक भेटलं ना. मी तो कधी कधी एखाद्या गावात सभेला जायचो सरळ माझ्या समोर उभे असायचे. इकडे काय त्याला काय नाही. आम्ही 8 दिवस झाले प्रचाराला. डोक्याला अरे बिचारे राहत्यात पुढं खात्यात पुढं झोपत्यात पुढं. म्हणजे खरं काय लातूरचे पोर आले माझ्याकडं आणि माझ्याकडं तर ते यायचं सिंधुदुर्गवरून एक कार्यकर्ता आला. अहो तो बिचारा मला नंतर कळलं तो प्रचार करायचा याला स्टँडवर झोपायचा. म्हणून तर मला सांगितलं कार्यकर्ते असं एक कार्यकर्ता दिवसभर प्रचार करतोय आणि
तू संध्याकाळी येऊन झोपत होती. मग मी आमच्या त्या गावातल्या लोकांना सांगितलं यार त्याची चांगली व्यवस्था करा रे म्हटलं. ते आपल्याला जीवाभावाचं पोरगे गरीब आहे, आपलं आहे जीवाभावाचं. म्हणजे इतकं नशीब. शेवट आहे ना कुणीतरी मग पैशाचा उल्लेख केला. तुम्ही केला का तुम्ही केला का निवडणूक केला तुम्ही ना. माणसाने ठरवलं ना किती करोड रुपये संपत्ती कमवू शकतो, तुम्ही माणसं कमवू शकत. तुम्ही माणसं कमवा, तुम्हाला पैसे कमी लागणार. मी एक उदाहरण आहे बरं का, बोलायला गोष्ट नाही. माझ्याकडे पंचायत निवडणुकीला पैसे नसतात. म्हणजे आमची जोडी म्हणजे साईबाबाची भरली का लगेच खाली होती. एक मिनिटात कमीच पडत नाही ना. जे लागेल ते आपाप होतो. त्यामुळं माणसं जोडा. मी तर बऱ्याच जणांना सांगतो, तुम्ही पैसे कमवायला लागले ना तर माझ्याकडे काय उद्योजक येतात. अरे लय पैसे संपत्ती आमच्याकडे सगळे सगळे, पण आम्हाला कोणी नमस्कार घालत नाही म्हणतात. अडचण आल्या लोक येतात, बघा राव असाच्या अडचणी काहीतरी मदत करा. मी सांगतो अरे पैशा मागे पडण्यापेक्षा माणसं कमवा तुम्ही, तुम्हाला गरजेपुरते आपण पैसे मिळतात. बरोबर ना. अरे या महाराष्ट्रात आपण साधू संतांची भूमी आहे. अरे जयंती पुण्यतिथी साजरी कोणाची होती? कोणाची होती? उद्योगपतीची होती का? पैसेवाल्याची उद्योगपतीची होत नसते. ज्याने समाजासाठी काढून घेतलं ना त्याची जयंती पुण्यतिथी साजरी. आणि ही महाराष्ट्राला एक वेगळे संस्कार आहे, वेगळं धार्मिकता जतन करणारा हा महाराष्ट्र आहे. अरे आज तुकोबांना माऊलींना लोकांनी त्रास दिला, त्या माऊलींच्या दिंडीत लाखो लोक असतात. तुकोबांच्या दिंडीत लाखो लोक असतात. ज्यांनी समाजासाठी काढून घेतले, ज्या राष्ट्रपुरुषांनी समाजासाठी काढून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. म्हणून तुम्ही माणसं कमवा, काय अडचण नाही येत. त्यांनी मगाशी माझा जीवन प्रवास सांगितलं. माझा विश्वास नाही बरं का, माझ्या बुलेट ट्रेन का काय तशी ट्रेन आहे आपली, फास्ट ब्रेकच नाही ना. पहिला असं मी 2010 सरपंच, 14 डायरेक्ट खासदार ना, 24 ला म्हणजे 14 वर्षात डायरेक्ट खासदार, 10 सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन, आमदार, डायरेक्ट खासदार. तर मला बरेच जण म्हणतात आता काय म्हणलं, आता काय राहिलं काय. शेवट या सगळ्या माझ्या निवडणुका प्रस्थापित विरोधात झाल्या बरं का सगळ्या. म्हणजे मग आमच्या नशिबालाच संघर्ष आहे. आम्हाला आयतं काहीच मिळालं नाही. आता आम्ही बऱ्याच ग्रामपंचायती बिनविरोध करतो. जिल्हा परिषद सदस्य मी चल तुला निवडून आण. एखाद्या आमदाराला पण आपण उलट पालट करतो, निवडून आणू शकतो. आपल्याला पुढं मिळालं नाही सोयीचं. ही निवडणूक सुद्धा एकदम अशी निवडणूक होती ना, आपण आपलं काळीज म्हणजे वाघाचं काळीज. आमदारकी बिमदारकी 1 मिनिटात राजीनामा देऊन टाकला आणि लोकसभेला उभा राहिला. तुम्ही देईल का? सरपंचाचा राजीनामा द्यायचा म्हणलं घाम फुटत बदलतो. गावात नाही का आपली ग्रामपंचायतची निवडणूक झाली, सरपंच वर्षाला 2.5 वर्षाला बदलायचं ठरलं. तो नाही मी देणार होतो राजीनामा, तो मला असं म्हणला. त्याच्यामुळे मी देणार नाही. अरे नालाय का दिला ना शब्द लोकांना. शब्द राजकारणात त्याचा तुम्ही ना शब्द पाळा. शब्द तुम्ही राजकारणात शब्द पाळा ना, लोकांना शब्द दिला ना तुम्ही लोकांना रिझल्ट द्या. राजकारणाला बघा काही पुढारी ना निवडणुकीला उभे राहिले ना लय आश्वासन देणार, पण 5 वर्ष परत फिरकत नाही. तुम्हाला लोक नाही एखाद्या गावात गेल्यानंतर निवडणुकीला ना तुमच्या पुढं पुन्हा उदाहरण काय. आणि तेच लोक 5 वर्षांनी काम नाही केलं, तुमच्या रस्त्यावर काट्या पण लावतात, आमच्या गावात यायचं नाही. त्यामुळे तुम्ही सत्तेत आल्यानंतर असं काम करा ना, लोकांनी पुढलं 5 वर्ष आल्यानंतर सुद्धा पुढे उदाहरण पाहिजे. काम करा समाजासाठी. पद कशासाठी? पद मिरवायसाठी नाही, स्वतःच्या काय प्रतिष्ठेसाठी पद नाही, हे समाजाला न्याय देण्यासाठी पद आहे. आणि तुम्ही सेवक म्हणून राहिले पाहिजे. कालच मला एका पत्रकाराने आपलं त्या परितेच्या आपलं जेवणाचं स्टॉल होतं, अन्नछत्र चालू होतं आपलं. प्रत्येक दिवशी 1,00,000-1.5 लाख लोक अन्नदान तिथं चालू होतं. आता आमच्याकडे टेम्पो पाण्याचे आल्यानंतर माझी सवय, मी कोणाला काम सांगत नाही, मी स्वतः करतो. मी काल डायरेक्ट टेम्पोत शिरलो, म्हणजे माझं अंग दुखात 2 दिवस आहे. टेम्पो आम्हीच निम्मे अर्धे खाली केले. मी ते बॉक्स उचलत होतो, पत्रकारांनी बघितलं.
नंतर मला मुळात घ्यायची. नंतर तिथं कचरा झाला मला. आता यांना त्यांना सांगितलं नाही, जर कचरा उचलला तर जुळणार नाही ना. 4-5 खराटे आणले, मी साफ करायला सुरुवात केली. 15 मिनिटात ते सगळं साफ. आज कुठलं तरी पेपरवाल्याला लावलं, पण त्यांनी मला विचारलं तुम्ही हे कसं करता. निलेश लंकेचा कालही मी कार्यकर्ता होतो, आज पण कार्यकर्ता, उद्या पण कार्यकर्ता असतात. कार्यकर्ता आता आम्ही ठरवलं पाहिजे, तर आपण ग्राउंड लेवलला काम करतो. आता आपल्यातलं काय एकदा डोक्यात राजकारण इतकं वाईट आहे ना. आज जरी सरपंच झाला तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही सिस्टीम. आमच्याकडे जर आज एखादा सरपंच झाला ना, दुसऱ्या दिवशी हातात ब्रेसलेट असतो. ब्रेसलेट लगून ते खादी बिदी कपडे धुवायला देतात ना, इकडे देतात का? देतात म्हणा. लॉन्ड्री आपण तर नाही, आपण घरीच दिसतोय. लगेच लॉन्ड्री ज्याला गुराकडे जायला असतो कालपर्यंत, त्याला सुद्धा फोन आला भाऊ ओके थँक्यू आले मी ही डोक्यात हवा नाही गेली पाहिजे. आपण आपल्याला कार्यकर्ता जागृत होतो. एक शेवट काम करा. ते माझ्याकडे कारंडे कुटुंब होते, बाबा होते माझ्याकडे. हे बिचारे दादा कारंडे काय मेजर आहे बाहेर, त्यांची 2 मुलं मेजर आहे. काय मेजर? तिघं मेजर. ज्यावेळेस यांना कोविड झाला आणि तिघांनी युट्यूबवर फक्त पाहत होते आणि तिघांनी पण निर्णय घेतला आपल्या वडिलांना डायरेक्ट निलेश लंकेच्या कोविड सेंटरला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरामध्ये न्यायचं. हे ज्यावेळेस माझ्याकडे आले ना, व्हीलचेअरवर आणलं. बरोबर आहे, मला आजो पण आठवतं. व्हीलचेअरवर आणलं त्यांना गाडीतून, कुठल्या गाडीत आणलं तुम्ही? इर्टिगा गाडीतून उतरवलं. ज्यांना चालता येत नव्हतं व्हीलचेअर ठेवली. आठवतं तुम्हाला? व्हीलचेअरवर त्यांना बसून आणलं आणि तुम्हाला आतल्या एंट्रीलाच कोट टाकून दिली. हा माणूस आहे ना, आपल्याकडे आला नसताना तर पूर्ण देशात माणसा टाकरू वाचू शकला नसता. काय किती स्कोर होता बाबांचा? 18 स्कोर. आणि हे किती होतं बघा, ऐका तुम्हाला त्याचं ज्ञान सगळ्यात. 18 स्कोर आणि शुगर 780. विकेट नाही पडणार मग काय होईल? 18 स्कोर 780 शुगर आणि ऑक्सिजन लेवल किती होते आणलं त्यावेळेस? 68 म्हणजे 86. मला इंग्रजी 68 मला वाटलं उलट इंग्रजी कळत पण मी इंग्रजी इंग्रजीत सांगत असतो. बघा उदाहरण आहे ना, 68 ऑक्सिजन लेवल, 17 स्कोर ना, 18 स्कोर आणि 780 शुगर असणार. हे बाबा हे दिलं होते कोविडला. यांचा अजून एक हाईट सांगतो. आपल्याकडे 10-15 दिवस होते ना. किती दिवस होते? 15 दिवस माझ्याकडे होते. आणि मला बुधवारी माझी मुंबईला मीटिंग होती आणि मी मंगळवारी मी आपलं कोविड सेंटर मध्ये फिरलो आणि आमच्या डॉक्टर टीमने यांना सांगितलं आता का तुम्ही व्यवस्थित झाले, तुम्ही घरी जा. बरोबर, यांना सांगितलं तुम्ही घरी जा. यांना आता मी नीट झालो, त्या आमच्या त्या आजी म्हणल्या नीट झाले, हे सगळे म्हणले आता बाबांना घेऊन जाता आम्ही. एक काम करा, मी आता मुंबईला जाणार आहे. रात्री काय 12-1 वाजता आमची चर्चा झाली, मी मुंबईला जाणार आहे. तुम्ही उद्या दिवस जाऊ नका, परवा जा. मी उद्या मुंबईवरून आलो, आपण परत भेटू, परवा जा. बरोबर ना? परवा जा. ते नाही आता आम्ही व्यवस्थित झालो, आम्हाला जायची गाडी बिडी सांगितली. म्हणून नका जाऊ, ऐका माझं. आता आमच्या बऱ्याच गँगला माहिती, मी जर एखादी गोष्ट म्हणत नाही ते म्हणतात याच्यात काहीतरी असतं ना. मी ते म्हणले नाही, ह्यो म्हणतो म्हणलं नका जाऊ. काय म्हणले? ह्यो म्हणलं जाऊ नका. मग यांना म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी यांना एक सौम्य अटॅकचा झटका आला. दुसऱ्या दिवशी त्याला दुपारी त्रास झाला आणि मला फोन आलायला बरं झालं, पेशंट पाठवलं नाही, रस्त्याने झालं असतं काही. शेवट काम करा तुम्ही सद्भावनेने. आता यांचा माझा काही मतदारसंघात संबंध आहे का? तुमच्या कराडचे एक पेशंट आलं माझ्या, कराडचं पेशंट आलं तर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या नात्यातलं पेशंट आलं माझ्याकडे. मला बाळासाहेब पाटलांचा फोन आला, त्याला माझ्या एक नात्यातलं पेशंट आहे, ते पेशंट म्हणते ते निलेश लंकेच्या कोविड सेंटरला ऍडमिट व्हायचे, त्यांचं पोरगं पण डॉक्टर आहे. काय
आणि त्या पेशंटचं ऐकायला ते घरच्या पोराला वाटलं माझं डॉक्टर आणि हे काय म्हणतोय तिकडे जायचं. त्या पेशंटने डायरेक्ट अन्न त्यागच केला. नाही मला तिकडे नेलं नाही तर मला खायचंच नाही. खायचं नाही म्हणल्यावर मग ते माझ्याकडे मला बाळासाहेब पाटलांचा फोन आला. आता असं असं पेशंट पाठवतो. तुम्ही होतो त्यावेळेस पेशंट होतं का ते? तर ते पेशंट माझ्याकडे मिळून त्या पाठवून. आता पहिला तिथे डॉक्टर मी असायचो. डॉक्टर पहिला कसा, पहिलं पेशंट मीच तपासायचो. मी डॉक्टर तिथं मुन्ना बाई MBBS. माझ्या खिशात ऑक्सिमीटरच असायचं. मी आलं का पेशंट पहिलं बाळासाहेब पाटलांनी फोन केला. काय म्हणलं मोठ्या घरचं पेशंट यायचं काय बरं वाट झालं तर शिनच होईल राव. मी पण म्हणलं हा ना म्हणलं. ते पहिलं कार्डियाक ॲम्ब्युलन्स आली. त्या दिवशी संध्याकाळी काय ते 4 दरम्यान कार्डियाक ॲम्ब्युलन्स आली. 2 डॉक्टर. मी लगेच घाई गेलो ॲम्ब्युलन्स मध्ये चढलो. ॲम्ब्युलन्स मध्ये चढल्यावर माझं पहिलं धोरणास आमच्याकडे विना मास्क कोविड सेंटर असायचं. हे मास्क बीस लावलं मी काढून फेकून द्यायचो. माझ्याकडे ऑफिसला जरी कुणी मास्क लावणार नाही काय ते नाही बाहेर जा म्हणायचं. ज्या आयला काय बोलतो कळत नाही म्हणायचं. त्या पेशंटचं मास्क काढलं, ऑक्सिमीटर लावलं त्याला असं कोणतं ज्याला आजार नव्हता का, तो आजार नव्हता. त्याला शुगर होतं, BP होतं, त्याचं बायपास झालेलं होतं आणि ते पेशंट वीक होतं. मी आपलं त्याचं ऑक्सिजन ते मास्क काढलं, ऑक्सिमीटर लावला. त्याचे काहीतरी ऑक्सिजन लेवल त्याची 72 बनली. त्याचा स्कोर 22-23 स्कोर होता. ते एकदम शेवटच्या स्टेजचं पेशंट होतं. मग आम्ही काय केलं त्याला म्हणलं याला मी त्याची फाईल वाचली. मला एवढे आजार इंजेक्शन वगैरे दिलं ना याला साईड इफेक्ट होणार आणि ते पेशंट उघडत असतं म्हणजे. आपण काय केलं त्याला गोळ्या औषध नाही दिली. त्याला नॅचरोपॅथीचे औषध उपचार केला. काय नॅचरोपॅथी म्हणजे काय, म्हणजे आपण त्याला टेम्परेचरला गोळी नाही दिली. त्याचं आणलंय ना आम्ही ओल्या फडक्यानी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवल्या. ओल्या फडक्याने त्याचं अंग पुसून टेम्परेचर घाललं. मला 12 दिवस जेवण नाही दिलं. म्हणजे आपण एखाद्याला C विटॅमिनची गोळी देतो ना, तर C विटॅमिनची गोळी द्यायच्या ऐवजी त्याला एक मोसंबी द्यायची. तसा उपचार वापरा. त्याला आम्ही काय 12 दिवस जेवण नाही दिलं, उपाशी नाही ठेवलं. त्याला 12 दिवस आम्ही नारळ पाणी दिलं. 12 दिवस त्याला मोसंबी ज्यूस दिला आणि ते 12 दिवसांनी पेशंट कव्हर झालं. ते मी असं करायला मग काय हॉटेलच्या उद्घाटनाला घेऊन तुमचं करायचं सगळे पुढारी म्हणजे मोठाले ना सगळे माझ्या जवळाशी उभे होते. त्या नवरा बायकोला कळालं मी आलो. एकच मला शिव देत आले. मला शिव देत आले एवढ्या माणसातून वळक्यात शिरून नाही पाहिजे. मी आपलं काय अरे म्हणलं काय भानगड. त्यांना उठल त्याने आम्हाला ओळखलं. म्हणलं तुम्हाला कसं काय इसरल त्याला काय भानगड आहे करा त्यांनी मला विचारा भानगड काय विचारलं. शेवट तुम्ही संकट आले लोकप्रतिनिधीचं काम काय आहे. संकट आल्यानंतर सुद्धा धावून आला पाहिजे. लोकप्रतिनिधीची व्याख्या काय आहे, तो त्या जनतेचा सेवक असतो. जनता ही राजा आहे आणि लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. त्यामुळे सेवकांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि आपल्याकडे उलट आहे. आपण निवडून येऊच तर पार लोकांच्या हात पाया पडतो, हात करतो, पार लोक दिसले का अशा पायाला हात लावतो. आणि निवडणुकीचं एकदा मतदान झालं 6 वाजले 6 वाजून 7 मिनिटांनी भेटलं तर कोण तुम्ही काय काम आहे तुमचं. हरीच्या पायाला कालपर्यंत पार लोकांना लोटांना घालतो. आता लगेच लोक बदला द्या मग वेटिंगला ठेवी द्या. वेटिंगला बघा काय बऱ्याच पुढाऱ्यांकडे चिठ्ठीची सिस्टीम आहे. चिठ्ठी बाहेर नोंदवायची ना आत द्यायची. म्हणजे मोठ्यांसाठी नाही बरं का आमच्या जागी छोटे पण करतात तसं. अरे काय जाणार लोकांचा ना सचिनराव त्या दिवशी माझ्याकडे आले. आपली सिस्टीम कशी आहे आपण डायरेक्ट माझ्या कसं हॉल भरला असतो सकाळ सकाळ. आता आपलं उठलं का आंघोळ झाली का आंघोळ व्हायच्या आधीच माझ्या हुशार येऊन बसलेले असतात लोक बरोबर नाही. डायरेक्ट हुशाला पायथ्यालाच येऊन बसलेले असतात. मग त्यांच्या आवाजाने उठलं का म्हणजे एखादं नाही गेल्या कडे बसायचं आपल्याकडे बसलेले असते. मग उठलं का लगेच सुरू. माझ्याकडे इतकं वाईट सवय लागली वाईट म्हणा का पण मला त्याच्यात आनंद आहे. मी आंघोळीला जरी आज शिरलो तर कागद घेऊन येतो बरं का. आंघोळीला गेला बरोबर ना. यांना माहिती यांना विचार जे माझ्या येऊन गेले सकाळ सकाळ घरी त्यांना माहिती
आंघोळीला गेलं तरी कागद घेऊन येतात. मग एक दोन जण कागद आपले कधी कधी म्हणतात चल फोन नंतर कागद आपलं लावितो फोन परत आज शिरलं करतो एखादा आयला जरा आंघोळ तर करून त्याच्यात आपल्याला त्याच्यात आनंद आहे. शेवट तुम्हाला जनतेने दिलं ना त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण जनतेची कुणीतरी लागतो ना. पद आपल्याला आल्यानंतर त्या पदाला न्याय देता आला पाहिजे. पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा फायदा करून देता आला पाहिजे. समाजामध्ये काम करीत असताना तुम्ही समाजाचे कुणीतरी लागता ह्या भावनेतून काम केलं पाहिजे. तुम्ही सगळे आपण पदाधिकारी ना म्हणजे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण समाजात मी यांच्या बाबत सांगितलं का आपण समाजाचे कुणीतरी लागतो म्हणून यांनी काम केलं. यांनी सुद्धा आता आपल्या पुढं म्हणजे इकडं त्यांनी आपल्या भागात काय प्रलंबित प्रश्न आहे त्यांनी एक छोटा प्रश्न मांडला. छोटा पण तो सगळ्यात भयानक प्रश्न तो कुठला. या जंगली जनावरांचा त्रास होतो बिबट्याचा त्रास होतो हे सुद्धा प्रश्नाची जाणीव पाहिजे ना आपल्याला. छोट्या छोट्या प्रश्नाची जाणीव पाहिजे. यांनी सांगितलं बेदाना जयंत पाटील साहेबांनी आपल्याला मी मदत केली. जयंत पाटील साहेबांनी मी आपल्याला त्या ठिकाणी आता जर आपलं सरकार गेलं नसतं मध्ये तर पाणी एखादं जुळलं असतं तर त्यांच्याकडे का तुमचं काय माझ्या 2-3 योजना गुंतल्या ना त्याच्यामुळे माझ्या पण योजना गुंतल्या पण 2-2.5 महिने होणार आहेत सगळ्याला. एक काळ्या दगडावर लिंपांढरी रेषे 2-2.5 महिने महाविकासाकडे सरकार येणार. पवार साहेबांचा स्ट्राईक रेट कसा आहे माहिती ना तुम्हाला. पवार साहेबांना अजून 7-8 उभे केले तरी खटका जुळला असता. पवार साहेबांचे उमेदवार काय असे छोटे लढाईत नव्हते ना. ते आमच्या शशिकांत शिंदे साहेबांची लढाई म्हणजे ते पिपाणीत गेली हो का. पिपाणीला तिकडे 37,000 मतं पडले. आमचे शिंदे साहेब 32,000 मतांनी पडले. ते मी सुद्धा वाचलो म्हणजे काय मी काय जात असतो का माझ्याकडे 48,000 मत गेले. ते पिपाणीला विचारायला मी तर शोक झालो नाही काय बांधकडे हो त्या बगडे सरांकडे 1 लाख मत गेले. त्या बजरंग बाप्पाकडे पण मत गेले. म्हणजे बरं झालं ते लोकसभेला आता आमदार झाला तर आपल्याला ते आपण केलंय दाखल केलंय आपल्याला ती पिपाणी काढायची. म्हणजे शेवट पवार साहेबांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलंय. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं या देशामध्ये एकच ज्याने कृषी विभागामध्ये काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी पवार साहेबांनी केली. आता मध्ये दिल्लीत आम्ही काही खासदार बसलो होतो. पवार साहेब ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेस एक किस्सा मला पवार साहेबांनी सांगितला. पवार साहेब म्हणले माझ्याकडे मनमोहन सिंग आले त्यांनी सांगितलं तुम्हाला संरक्षण मंत्री पाहिजे गृहमंत्री पद पाहिजे तुम्हाला कुठलं खातं पाहिजे ते सांगा. आणि त्यावेळेस केंद्रात कृषी मंत्री पद कोणी घेतलं होतं काय त्यावेळेस कृषी मंत्री घेतलं होते. पवार साहेबांना एवढ्या सगळ्या मोठ्या पदांची वापर तर पवार साहेबांनी सांगितलं मला हे काही नको मला कृषी मंत्री द्या. त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब हसले म्हणजे काय तुम्ही कृषी मंत्री पद मागू साहेब म्हणजे मला कृषी मंत्री पद द्या म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी न्याय देऊ शकतो. त्यावेळेस पवार साहेबांनी ठिबक कुणी आणलं. ठिबकची सबसिडी असो काही संकरित गाया काही बाहेरच्या देशातून पवार साहेबांनी आणल्या. 72,000 कोटीची कर्जमाफी आजपर्यंत कुठल्याच नेत्याने केली. ही कर्जमाफी पवार साहेबांनी केली. म्हणजे असं शेतकऱ्यांची जाणीव असणारा नेता. आता जयंत पाटील साहेब सुद्धा त्या धर्तू काम करणारे नेते आहेत ना. म्हणून शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा वापर झाला पाहिजे ही त्यांनी मांडणी केली. ठीक आहे आज ना उद्या त्या ठिकाणी कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळाली आज ना उद्या त्याला मंजुरी मिळणार आहे. आणि तुम्ही मला जे सांगितलं आता मी त्यामुळे विचार नाही झाला खासदार कोण आहे म्हणजे आता आम्ही सुद्धा आता केंद्रात मी मांडतो बरोबर. सैनिकांना सुद्धा ड्रायफ्रूट बरोबर बेदाना त्या ठिकाणी सैनिकांना सुद्धा मिळाला पाहिजे. त्याचा सैनिकांना पौष्टिक आहाराबरोबर माझ्या शेतकऱ्यांच्या बेदाण्याला सुद्धा चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे या भागातलं महत्वाचं पीक काय बेदाणा आहे. आणि जर बेदाण्याला चांगलं मार्केट मिळालं तर माझा शेतकरी सुखी होणार आहे ना. माझा शेतकरी आनंदी होणार आहे. त्यांनी मगाशी सांगितलं दुधाच्या दरवाढीच्या बाबत सुद्धा
हल्ली या भागामध्ये दूध शेतीला एक जोडधंदा म्हणून दूध दरवाढीचा दुधाच्या बाबतीत आपण हे करतो. दुधाच्या बाबतीत मी 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं. मिळाले विकायला जाता अनुदान, विकायला जाता डायरेक्ट वाढून द्या ना. उत्पादन खर्चावर तुम्ही रेट ठरले पाहिजे. आज बाकी मालांचे उत्पादन खर्चावर रेट ठरला जातो आणि आज दुधाचा उत्पादन खर्च किती आहे? 40 रुपये, 41 रुपये उत्पादन खर्च आहे आणि दुधाला किती 30 रुपये. अनुदान 2% लोकांना मिळत. एवढंच आम्ही आंदोलन केलं. काय आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं 8 दिवसात आम्ही एक दुरुस्ती करून देऊ. ज्या अनुदानाच्या बाबतीत ज्या जातचं गाठी त्या अटी काढून टाकू. सांगितलं बघा उत्पादन खर्चावर त्यांनी सांगितलं की आम्हाला कायदा करावा लागेल या सगळ्या गोष्टी. आज ना उद्या आपण शेतकऱ्यांच्या बाबत आंदोलन उभा करणार आहे. कारण आपलं नातं आहे शेतकऱ्यांशी. जर आमचा शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होणार. माझा सगळ्यात मोठा धक्का नाही, माझा शेतकरी जगला पाहिजे ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि आपण आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व घेऊन काम करणारे माणसं आहे. आणि नेहमी पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं सुख जपलंय. शेतकऱ्याला कसा फायदा होईल याचा विचार केला. एक म्हणजे बारीक बारीक गोष्टी आपण ज्या नेतृत्वाखाली काम करतो त्या नेतृत्वाचे विचार मी एकदा सहज पवार साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही एवढं फिरता, एवढा प्रवास करता, तुम्ही हेलिकॉप्टरने का फिरत नाही? त्यांनी मला सांगितलं, अरे मी या राजकारणामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष झालं काम करतो. मी मुख्यमंत्री असताना काही बदल केले, नंतर वेगवेगळ्या पदावर असताना काही बदल केले. मी आज ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरत असतो मला म्हणजे कृपा आम्ही एखाद्या ठिकाणी उतरल्यानंतर पहिले लोकांना विचारणार काय पीक आहे तुमच्याकडे, पाऊस झाला का, काय परिस्थिती शेताची, पाणी आहे का, हे मी काय विचारत असतो. आणि मी ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस काय बदल झाले आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हे पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी गाडीने प्रवास करतो. हे कोणी सांगितलं साहेबांनी. म्हणजे असं दूरदृष्टीने विचार असताना नेत. आज साहेबांची वय किती आहे? आज साहेबांची वय 84-83-84 वय आहे. पण आजही साहेबांबरोबर बसल्यानंतर साहेब 100 वर्षात काय बदल घडले पाहिजे, काय विचार करतात? 100 वर्षात काय बदल घडले पाहिजे याचा विचार आज पवार साहेब करतात. आपण जामते तिच्या आहे आज उद्याच बघ. म्हणजे एवढा दूरदृष्टीने विचार करणारा नेता आणि त्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. व्याजाळ्याचा असं पाहण्याचं तर काय तुम्ही एवढे हुशार आहे काहीतरी यंत्रणा लावा ना. सरकार आपलं देणार आहे. माझ्या काय मदत लागेल ते सांगा. तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं वकील पत्र घेऊन जातो मी सरकार आल्यानंतर. आणि आपण ज्यावेळेस वकील पत्र घेतो आपण म्हणजे डायरेक्ट सुप्रीम कोर्टातला वकील आहे. केस जिंकत असतो आपण. आणि जर जत तालुक्याचं वकील पत्र घेऊन गेलो तर आहे का नाही, तुम्ही पण माझ्या बरोबर त्याला डायरेक्ट घेऊन निश्चित आम्ही तुमची केस जिंकू. म्हणजे या जत तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. तर इकडे लय म्हणजे ड्राय भाग आहे रे पाण्या बिण्याची. बघा तुम्ही राहणीमान आहे ना, इकडून आम्ही 25 किलोमीटर गेलो लोकांचं राहणीमानाचा चर्चा वाढलेलं. तुमच्याकडे 25 किलोमीटर पुढे आज तुम्ही येणार म्हणून पाऊस आपला पाय गुणच तसा आहे साहेब. ठीक आहे, तुम्हाला वाटलं सचिनराव, तुम्हाला वाटलं एवढा हॉलमध्ये का मोठा कार्यक्रमाचं नियोजन केलं इथं घ्यावं लागलं. ठीक आहे, बाहेर लोक उभे सगळे. अहो पण आपला पाय गुणच तसं आहे. मी अजून पाऊस झाला, याच्या आधी पाऊस झाला का? म्हणजे आपल्या पायात लक्ष्मी आहे, हे महत्वाचं आहे ना. तुमचे जे प्रलंबित प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आता आपल्याला जुळलं पाहिजे ना. आपल्याला नुसतंच म्हणून नाही, आता आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, हे सुटलं पाहिजे. आणि जर आपल्या मेजॉरिटीवर नाही बसली तर कसं सुटणार आहे? महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणं अपेक्षित आहे. आणि ती अशी एक हाती सत्ता आली पाहिजे. काय एक हाती सत्ता आली पाहिजे ना. आज आपली इंडिया आघाडीचे सुद्धा देशात पाहिलं असेल. म्हणजे आम्हाला तर गेलं काही लोक म्हणजे तुम्ही तर इतके नशिबाने. आम्ही त्या दिवशी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण केले. किती 2 तास भाषण केलं त्यांनी. 2 तास आम्ही त्यांच्या समोर आरडत होतो. काय 2 तास त्यांना विरोध व्यक्त केला. ठीक आहे, मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळे बाहेर दाखवलं नाही. ते इथं बोलत होते आणि इकडून आम्ही बेंचीवाजीच होतो. काय म्हणजे काउंटर आज विरोध आहे ना तिथं सुद्धा. केंद्रात सुद्धा काउंटर विरोध आहे. लोक म्हणले ना तर मोदी साहेबांकडे कोणी
पायाची सुद्धा हिंमत नव्हती, पण आज समोरासमोर विरोध तयार केला. याचा अर्थ समोर जर काउंटर ताकद झाली आणि त्या दोघांनी पाठिंबा दिला, ते लोक म्हणतात हे पलटू काय ते म्हणतात लोक. मी तर पांडुरंगाला जाता जाता सांगणार आहे इंडिया आघाडीचं सरकार एवढ्यामध्ये आहे पहिलं परत पांडुरंगाला भेटायला येतो. पांडुरंग भक्तांचं ऐकत असं मला कळाले ऐका ना, आपल्याला एखादं जुळू शकतं ना. पण महाविकास आघाडीचं तर मला सगळ्यांनी सांगितलं काळजी नको करू, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि ते सरकार येण्यासाठी जत तालुका सुद्धा महाग नाही पाहिजे. जत तालुका सुद्धा महाग नाही पाहिजे. तुम्ही अतिशय मी बऱ्याच वेळ बोललो तुम्ही पण बोर झाले असते. नाही बोला म्हणजे काय तुम्हाला इथून बाहेर पडलं का जायचंय घरी. तुम्हाला 200 किलोमीटर, तुम्हाला किती किलोमीटर जायचं तुम्ही इथं. तुम्हाला किती जायचं, तुम्हाला 100, तुम्हाला तुम्ही इथंच आहे. तुम्हाला घरी व्हा म्हणजे जर तुम्ही तुम्हाला किती जायचंय, तुम्हाला 100, तुम्हाला 7 किलोमीटर, मला किती किलोमीटर आहे, तुम्हाला काय एवढं 320 किलोमीटर. 300 बरं म्हणलं नाही 420. मला जायचं 320. बोला अजून कशाला बोला. अतिशय चांगला उपक्रम घेतला. मला सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम एकमेकाचं या पुढील कालखंडामध्ये राहिलं पाहिजे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.